मागील व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 4.3.6 मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, सिलेबस टॉपिक 4.3.7 मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ एच, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.4 मॅग्नेटिक फील्ड असोसिएटेड विथ अ स्ट्रेट कंडक्टर. ओके, स्ट्रेट कंडक्टरच्या संबंधित मॅग्नेटिक फील्ड चुंबकीय क्षेत्र आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.4.1 द राईट हँड ग्रिपिंग रूल और राईट हँड थंब रूल हा आपण पाहिला होता. सिलेबस टॉपिक 4.5 डॉट अँड क्रॉस कन्व्हेन्शन. डॉट अँड क्रॉस कन्व्हेन्शन म्हणजे काय, दृढता म्हणजे काय. सिलेबस टॉपिक 4.6 परमेबिलिटी. 4.6.1 ॲब्सोल्यूट परमेबिलिटी. 4.6.2 परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस और व्हॅक्यूम काय आहे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. सिलेबस टॉपिक 4.6.3 रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्यू म्हणजे काय, किंवा इम्पॉर्टंट रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक टर्म्स इत्यादी सिलेबस टॉपिक आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 4.7 डेफिनेशन कन्सर्निंग मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किटच्या विषयी जे डेफिनेशन्स आहेत, वेगवेगळ्या व्याख्या आहेत, त्या आपण पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 4.7.1 मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, मॅग्नेटने मोटिव्ह झालेलं जी शक्ती आहे, फोर्स आहे, तो पाहणार आहोत. या टॉपिकवरती MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. लेटेस्ट एक्झाम आय स्कीम समर 2019मध्ये सुद्धा ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत. तर मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स MMF म्हणजे काय. वी नो दॅट इन इलेक्ट्रिक सर्किट, आपणाला माहीत आहे की इलेक्ट्रिक सर्किटमध्ये द इलेक्ट्रॉन्स फ्लो ड्यू टू इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रॉन्सचं जे प्रवाह आहे, फ्लो आहे, तो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMFद्वारे होतो. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि आपण आता पाहणार आहोत मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMFचं जे वहन आहे, हे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्समुळे. ऑन दी सेम लाईन वी कॅन डिफाईन, त्याच सेम लाईनवरती आपण व्याख्या करू शकतो की द मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स MMF फॉर अ मॅग्नेटिक सर्किट. ओके, चुंबकीय सर्किटसाठी MMFची व्याख्या आपण त्याच लाईनच्या बेसिसवरती करू शकतो. इट इज डिफाइन्ड ॲज द फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लो ऑफ फ्लक्स. एखादी शक्ती जर जबाबदार असेल प्रवाहाला प्रवाहित करण्यासाठी, म्हणजेच फ्लक्सला प्रवाहित करण्यासाठी, और जनरेशन ऑफ फ्लक्स किंवा फ्लक्स जनरेशन करण्यासाठी एखादी शक्ती जर जबाबदार असेल, द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ H. ओके, चुंबकीय क्षेत्राचे जे सामर्थ्य आहे, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ H इज डिसाइडेड बाय MMF. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ जी आहे ती MMFद्वारा, मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्सद्वारा डिसाईड केली जाते, ठरवली जाते. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स इज डिनोटेड बाय कॅपिटल F अँड मेजर्ड इन एम्पियर टर्न्स AT. MMF जो आहे तो कॅपिटल Fने दर्शवतात, संबोधतात, आणि त्याला एम्पियर टर्न्स AT या एककामध्ये मोजलं जातं. मॅथमॅटिकली MMF इज गिवन बाय. ओके, मॅथमॅटिकली MMF हा अशा पद्धतीने देतात. MMF कॅपिटल F इक्वल्स टू N इंटू I एम्पियर टर्न्स. N इंटू I एम्पियर टर्न्स. ठीक आहे, म्हणजे एम्पियरचा I टर्न्सचा N. 4.7.1 where N equals to number of turns of the magnetizing coil. मॅग्नेटायझिंग कॉइलचे वेटोळे, नंबर ऑफ टर्न्स म्हणजेच N, आणि I म्हणजेच काय, करंट थ्रू द कॉईल, त्या कॉईलमधून प्रवाहित होणारा करंट, यांचाच गुणाकार म्हणजे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स हा मॅथमॅटिकली फॉर्ममध्ये दाखवतात. अल्टरनेटिव्हली MMF कॅन बी डिफाइन्ड ॲज वर्क डन ऑन ए युनिट मॅग्नेटिक पोल. वर्क डन ऑन ए युनिट मॅग्नेटिक पोल, एका मॅग्नेटिक पोलवरती जितकं काम झालेलं आहे, ओके, टू टेक इट अराउंड अ क्लोज्ड मॅग्नेटिक सर्किट. ओके, त्यासोबत अराउंड क्लोज्ड मॅग्नेटिक सर्किट वन्स. द वर्क डन इज एक्सप्रेस्ड इन जूल. जे काही काम झालेलं आहे मॅग्नेटिक पोलवरती, ते जे काम आहे ते जूल्समध्ये दाखवतात. द वर्क डन इज एक्सप्रेस्ड इन जूल्स. सिलेबस टॉपिक 4.7.2 रिलक्टन्स यस. आता रिलक्टन्स म्हणजे काय, तर जसा रेजिस्टन्स आहे तो
फ्लो ऑफ करंटला म्हणजे करंट प्रवाहित होतोय त्याला विरोध करतोय, तसा फ्लक्स प्रवाहित होत असताना जो विरोध असतो त्याला रिलक्टन्स आपण असे म्हणतो. रिलक्टन्स यस ह्या टॉपिकवरती सुद्धा किंवा ही डेफिनेशन MSBTच्या बऱ्याच परीक्षांमध्ये विचारलेली आहे. अगदी लेटेस्ट एक्झाम विंटर 18 ह्या स्कीममध्ये विचारलेली आहे. तर पहा रिलक्टन्स म्हणजे काय? रिलक्टन्स कॅपिटल एस इज डिफाइन्ड ॲज, आपण त्याची व्याख्या अशी करू शकतो ॲज द अपोजिशन म्हणजे विरोध टू द फ्लो ऑफ फ्लक्स. ओके, फ्लक्स जो प्रवाहित होतोय त्याला विरोध करणे म्हणजेच रिलक्टन्स इन अ मटेरियल. ओके, एखाद्या मटेरियलमध्ये. इट इज सिमिलर टू द रेजिस्टन्स टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इन अॅन इलेक्ट्रिकल सर्किट. हे एकसारखंच आहे की रेजिस्टन्स जिथं असतो टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इन इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये. ठीक आहे, म्हणजेच रोधकाप्रमाणेच रिलक्टन्स आहे. रिलक्टन्स इज डिनोटेड बाय कॅपिटल एस. कॅपिटल एसने रिलक्टन्स दर्शवतात. मॅथमॅटिकली इट इज एक्सप्रेस्ड ॲज कॅपिटल एस इक्वल्स टू के एल डिवायडेड बाय ए. कॅपिटल एस इक्वल्स टू के एल डिवायडेड बाय ए. एक्सप्रेशन नंबर 4.7.2 व्हेअर के इक्वल्स टू कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ओके, के काय आहे? कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. एल इज द लेंथ ऑफ मॅग्नेटिक सर्किट इन मीटर. लेंथ ऑफ मॅग्नेटिक सर्किट किती आहे, किती लेंथचा आहे मीटरमध्ये, तो म्हणजे एल छेद ए. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इन मीटर स्क्वेअर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इन मीटर स्क्वेअर ह्याला आपण रिलक्टन्स यस असे म्हणतो. Equation 4.7.2 shows that the reluctance of a material is directly proportional to the length of material and inversely proportional to its cross sectional area. ठीक आहे, म्हणजे जो रिलक्टन्स आहे तो डायरेक्टली अवलंबून आहे मटेरियलची लांबी किती आहे त्याच्यावरती आणि व्यस्त प्रमाणात अवलंबून आहे मटेरियलचा क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे त्याच्यावरती. ओके, द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी के इज इक्वल टू द रेसिप्रोकल ऑफ ॲब्सोल्यूट परमिएबिलिटी म्यू. मग के जो आहे तो 1/म्यू आहे. ओके, 1/म्यू. म्यू म्हणजेच काय? परमिएबिलिटी. परमिएबिलिटी म्हणजे पारगम्यता, प्रवेगक्षमता, परवानगी. सबस्टिट्युटिंग दिस व्हॅल्यू इंटू इक्वेशन 4.7.2 वी गेट. ही जी एक्सप्रेशन नंबर 4.7.3 ची जी व्हॅल्यू आहे केची व्हॅल्यू ती आपण एक्सप्रेशन नंबर 4.7.2 मध्ये ठेवली असता आपल्याला मिळेल कॅपिटल एस इक्वल्स टू 1/म्यू ए. ओके, कारण केची आपण व्हॅल्यू काय घेतली? 1/म्यू, 1/म्यू. तर 1/म्यू इथं आहे तसा राहील आणि गुणिले एल आणि पूर्वीचा जो ए आहे एल/ए तो आहे तसा राहील 4.7.4. देअरफॉर एस इक्वल्स टू एल डिवायडेड बाय म्यू नॉट म्यू आर ए. सिन्स म्यू इक्वल्स टू म्यू नॉट इंटू म्यू आर. कारण का? म्यू काय आहे? परत म्यू नॉट इंटू म्यू आर. म्यू नॉट गुणिले म्यू आर आहे. एक्सप्रेशन नंबर 4.7.5. The unit for measurement of reluctance is ampere per Weber or Siemens. ओके, रिलक्टन्स हे अँपियर पर वेबर किंवा सिमेन्समध्ये मोजतात. ॲज विल बी डिस्कस्ड लॅटर ऑन. द रिलक्टन्स कॅन ऑल्सो बी डिफाइन्ड ॲज द रेशो ऑफ मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स MMF अँड द फ्लक्स फाय. ओके, रिलक्टन्स हा मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स आणि फ्लक्स फाय यांचा काय आहे? रेशो आहे रिलक्टन्स. देअरफॉर कॅपिटल एस इक्वल्स टू म्हणजेच रिलक्टन्स इक्वल्स टू मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स छेद फ्लक्स इक्वल्स टू F/फाय. एक्सप्रेशन नंबर 4.7.6. बट परंतु F इक्वल्स टू N इंटू आय. परंतु F म्हणजेच काय आहे? नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट. नंबर ऑफ टर्न्स आणि त्या टर्न्समधून प्रवाहित होणारा करंट यांचा गुणाकार आहे. ठीक आहे, देअरफॉर रिलक्टन्स एस इक्वल्स टू N इंटू आय छेद 5. N इंटू आय/5 अँपियर टर्न्स पर वेबर. सिलेबस टॉपिक एक्सप्रेशन नंबर 4.7.7. सिलेबस टॉपिक 4.7.3 परमियन्स. परमियन्स म्हणजे पारगम्यता, परवानगी. परमियन्स हा एक कन्सर्निंग आहे मॅग्नेटिक सर्किटच्या संबंधित हे एक डेफिनेशन आहे. परमियन्स म्हणजेच परवानगी. इट इज डिफाइन्ड ॲज द रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स. इट इज डिफाइन्ड ॲज द रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स. आता रिलक्टन्स म्हणजे काय होता? विरोध होता. अपोजिशन टू द फ्लो ऑफ फ्लक्स. परमियन्स काय असणार आहे? त्याच्या विरुद्ध म्हणजे अलाउ टू द फ्लो ऑफ फ्लक्स, म्हणजे तो अलाउ करतोय फ्लक्सला प्रवाहित होण्यासाठी. ठीक आहे, ॲज रिलक्टन्स रिप्रेझेंट्स द अपोजिशन टू फ्लो ऑफ फ्लक्स. ठीक आहे, रिलक्टन्स म्हणजेच काय? रिलक्टन्स काय दर्शवतोय?
विरोध आहे, अपोजिशन टू द फ्लो ऑफ फ्लक्स. द परमियन्स रिप्रेझेंट्स द प्रॉपर्टी ऑफ ए मॅग्नेटिक मटेरियल टू अलाव द फ्लक्स टू पास थ्रू इट. ओके, त्या मटेरियलमधून, त्या माध्यमामधून फ्लक्स प्रवाहित होण्यासाठी परवानगी देणे, अलाव करणे, यालाच आपण परमियन्स म्हणतो. देअरफॉर परमियन्स इक्वल्स टू 1 अपॉन रिलक्टन्स. एक्सप्रेशन नंबर 4.7.8 रिलेक्टिव्हिटी. नेक्स्ट डेफिनेशन आहे रिलेक्टिव्हिटी. 4.7.4 रिलेक्टिव्हिटी. आता रिलेक्टिव्हिटी मीन्स स्पेसिफिक रिलक्टन्स, एक ठराविक विरोध, त्यालाच आपण रिलेक्टिव्हिटी म्हणतो. रिलेक्टिव्हिटी इज द रिलक्टन्स ऑफ ए क्यूब ऑफ मटेरियल हुज एज मेजर 1 सेंटीमीटर इन लेंथ. ठीक आहे, हा एक मटेरियलचा कोपरा आहे की ज्याचा एज आपण मेजर करतो 1 सेंटीमीटर लेंथमध्ये. इट इज सिमिलर टू रेझिस्टिव्हिटी इन इलेक्ट्रिकल सर्किट. रिलेक्टिव्हिटी हे रेझिस्टिव्हिटी सारखीच आहे सर्किटमध्ये. रिलेक्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज द रेसिप्रोकल ऑफ मॅग्नेटिक परमिएबिलिटी. ओके, मॅग्नेटिक परमिएबिलिटीचं रेसिप्रोकल म्हणजेच रिलेक्टिव्हिटी. ओके, रिलेक्टिव्हिटी इज डिफाइंड ॲज द रेसिप्रोकल ऑफ मॅग्नेटिक परमिएबिलिटी. एक्झाम्पल नंबर 4.7.4 अॅन आयर्न रिंग. एक लोखंडाची रिंग आहे विथ मीन सर्कम्फरन्स, त्याचा जो परिघ आहे 80 सेंटीमीटर दिलेला आहे, अँड क्रॉस सेक्शनल एरिया 10 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे, आणि त्याचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो 10 सेंटीमीटर वर्ग इतका दिला आहे. इज युनिफॉर्मली वाउंड विथ 500 टन्स ऑफ वायर. तो एक समान वेटोळे केलेला आहे 500 टन्स इतक्या वेटोळ्याने एका वायरच्या. डिटरमाइन द करंट रिक्वायर्ड टू सेट. ओके, करंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे टू सेटअप अ फ्लक्स डेन्सिटी ऑफ 1.2 टेस्ला. ठीक आहे, 1.2 टेस्ला इतका फ्लक्स डेन्सिटी म्हणजे प्रवाहाची जी घनता आहे, फ्लक्सची जी घनता आहे ती 1.2 टेस्ला इतकी निर्माण होण्यासाठी किती करंट गरजेचा आहे तो फाइंड आउट करा, तो शोधा. इन द रिंग ॲझ्युम म्यू आर म्हणजेच काय, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी 1000 फॉर आयर्न. आयर्नची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किती दिली आहे, सापेक्ष पारगम्यता म्यू आर इक्वल्स टू 1000 फॉर आयर्न. ठीक आहे, आता पहा, आता फॉर्म्युला कोणते लागू होतात किंवा हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे. तर सोल्युशन गिवन, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या सर्व क्वांटिटीज गिवनमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायच्या. आयर्न रिंग दिलेली आहे, लोखंडाची रिंग आहे. ओके, मग त्याचं जो सर्कम्फरन्स आहे एल इक्वल्स टू 80 सेंटीमीटर दिलेला आहे, म्हणजे 0.8 मीटरमध्ये दिलेला आहे. सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर 0.8 मीटर येतं. एरिया दिला आहे 10 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजेच 10 गुणिले 10चा वजा 4 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, नंबर ऑफ वेटोळे एन दिलेला आहे 500. फ्लक्स डेन्सिटी दिलेली आहे 1.2 टेस्ला. म्यू आर दिला आहे 1000. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किती दिली आहे 1000. टू फाइंड आय. आता करंट फाइंड आउट करण्यासाठी पहा, स्टेप 1 फाइंड एच. सुरुवातीला एच फाइंड आउट करावा लागेल. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्यू इक्वल्स टू फ्लक्स डेन्सिटी छेद मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. देअरफॉर एच इक्वल्स टू बी अपॉन म्यू. इकडचा एच जो आहे छेदातला तो इकडे येताना गुणाकारात येईल, आणि इकडचा जो गुणाकारात असलेला म्यू आहे तो इकडे येताना बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना छेदात जाईल. ओके, इक्वल्स टू बी छेद म्यू नॉट म्यू आर. बी छेद म्यू नॉट म्यू आर. पुन्हा इथे म्यू म्हणजेच काय, म्यू नॉट गुणिले म्यू आर आहे. ओके, देअरफॉर एच इक्वल्स टू, म्हणून एच इक्वल्स टू 1/2. फ्लक्स डेन्सिटी दिलेला आहे 1.2 छेद 4 पाय इंटू 10⁻⁷. म्यू नॉटची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते म्हणून 4 पाय इंटू 10⁻⁷ घेतलेले आहे, गुणिले म्यू आर जो की व्हेरिएबल असतो, जो प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 1000 इक्वल्स टू 954.93 अँपिअर टन्स पर मीटर. हा काय झाला, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ झाला. ठीक आहे, स्टेप नंबर 2 फाइंड MMF. आता MMF वरून आपल्याला मिळेल, पहा MMF फाइंड आउट करायचं आहे. F इक्वल्स टू H इंटू एल. F इक्वल्स टू H इंटू एल. ठीक आहे, 954.93 आत्ताच आपण H फाइंड आउट केला होता, इंटू एल 0.8. मग आपल्याला मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स F जो मिळेल तो 763.94 अँपिअर टन्स. 763.94 अँपिअर टन्स. आता पहा, स्टेप नंबर 3 मध्ये फाइंड आय. इथं आपल्याला करंट आय फाइंड आउट करता येईल. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स बरोबर नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट आय. ठीक आहे, मग आता मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सची व्हॅल्यूसुद्धा आहे आपल्याकडे, एनची व्हॅल्यूसुद्धा दिलेली आहे ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये. आता गुणिले
आयची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, नको असलेल्या टर्म इकडे घ्या, पाहिजे असलेल्या टर्मचा गुणाकार करा. ठीक आहे, आपणाला काय नको आहे, एन नको आहे, एन. तो कुठे जाईल, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना एफच्या छेदात जाईल. म्हणजेच आय बरोबर एफ छेद एन होईल. म्हणजेच एफ किती आहे, 763.94 छेद, ओके, छेद आता इथे दिलेला आहे बघा, 763.94 बरोबर 500 इंटू आय. हा गुणाकारात असलेला 500 इकडे घ्यायचा आहे, कारण नको आहे तो, आपल्याला फक्त आय पाहिजे आहे. म्हणून 500 जो बरोबर चिन्हाच्या इकडे येताना छेदात येईल, भागाकारात येईल. ओके, 763.94 भागिले 500. मग फक्त आय किती मिळेल, देअरफॉर आय इक्वल्स टू 1.53 अँपियर, 1.53 अँपियर इतका करंट गरजेचा आहे 1.2 इतका फ्लक्स डेन्सिटी टेस्लामध्ये निर्माण करण्यासाठी. सिलेबस टॉपिक 4.8 मॅग्नेटिक सर्किट. सिलेबस टॉपिक 4.8 मॅग्नेटिक सर्किट. चुंबकीय सर्किट. डेफिनेशन: अ मॅग्नेटिक सर्किट इज डिफाइंड ॲज द क्लोज्ड पाथ फॉलोड बाय द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दॅट इज फ्लक्स. आता मॅग्नेटिक सर्किट काय असतं, इलेक्ट्रिक सर्किट एक माहीत असतं, तसं मॅग्नेटिक सर्किट पण असतं. ठीक आहे, आता मॅग्नेटिक सर्किट म्हणजे काय, क्लोज्ड पाथ, एक बंद मार्ग आहे, फॉलोड बाय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, ज्या चुंबकीय शक्तीच्या ज्या रेषा आहेत त्या फॉलो करतात क्लोज्ड पाथ, त्यालाच आपण मॅग्नेटिक सर्किट म्हणतो. ओके, दॅट इज फ्लक्स, म्हणजेच की फ्लक्स, त्यांना आपण फ्लक्ससुद्धा म्हणतो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला. दिस इज व्हेरी सिमिलर टू द डेफिनेशन ऑफ एन इलेक्ट्रिक सर्किट which states that the electric circuit is the closed path provided for the electric current. ठीक आहे, आता इलेक्ट्रिक सर्किट सारखंच आहे, कारण का एक बंद मार्ग आपण प्रोव्हाइड करून दिलेला असतो इलेक्ट्रिकल करंटसाठी, म्हणूनच इलेक्ट्रिक सर्किट तयार होतं. तर मॅग्नेटिक सर्किट म्हणजे पण तसंच आहे, प्रवाहित होणाऱ्या फ्लक्सला एखादा बंद मार्ग प्रोव्हाइड करून दिला किंवा त्या फ्लक्सने फॉलोड केला तो मार्ग, तर ते मॅग्नेटिक सर्किट असं आपण डिफाईन करू शकतो. क्वांटिटीज असोसिएटेड, क्वांटिटीज म्हणजे प्रमाणे, वेगवेगळी प्रमाणे, प्रमाणे असोसिएटेड म्हणजे संलग्नित. ठीक आहे, प्रमाणे संलग्नित असतात विथ अ मॅग्नेटिक सर्किट आर एम फ्लक्स अँड रिलक्टन्स, परमेबिलिटी इत्यादी क्वांटिटीज हे संलग्नित आहेत मॅग्नेटिक सर्किटच्या संबंधित. Two simple magnetic circuit are as shown in figure 4.8.1. The circuit of figure 4.8.1a consists of an iron core of cross-sectional area A meter square and mean length of the core is L meter. ठीक आहे, फिगर 4.8.1 मध्ये एक आयर्नचा कोर दिला, आयर्न म्हणजे लोखंडाचा कोर दिलाय, गाभा दिलाय. ओके, त्याची सेक्शनल एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया ए मीटर स्क्वेअरमध्ये आहे आणि त्याचा जो लेंथ आहे, त्याची जी लांबी आहे ती एल मीटर्स इतकी दिलेली आहे. ओके, इथं पाहू शकतो आपण इथे. ठीक आहे, नंतर पाहू, सुरुवातीला डिस्क्रिप्शन पाहू. अ कॉईल विथ एन नंबर ऑफ टर्न्स, एक कॉईल आहे की ज्याचे एन नंबर ऑफ टर्न्स इतके वेटोळे आहेत, इज वाउंड, तो गुंडाळला गेला आहे, ऑन द आयर्न कोर, आयर्न कोरवरती गुंडाळला गेला आहे. द करंट फ्लोईंग थ्रू दिस कॉईल, या कॉईलमधून करंट जो प्रवाहित होणार आहे इज 1 एम्पियर, तो 1 एम्पियर आहे, सॉरी इज आय एम्पियर. ड्यू टू धिस करंट फ्लोईंग थ्रू द कॉईल, ओके, कॉईलमधून प्रवाहित होणाऱ्या करंटमुळे अ मॅग्नेटिक फ्लक्स फाय इज एस्टॅब्लिश्ड इन द कोर. ओके, चुंबकीय प्रवाह एक स्थापित होईल कोरमध्ये कॉईलमधून प्रवाहित होणाऱ्या करंटमुळे. ठीक आहे, दिस फ्लक्स कम्प्लीट्स, हा फ्लक्स काय करतो, कम्प्लीट्स इट्स पाथ थ्रू द कोर. ठीक आहे, हा कोरमधून जाणारा तो मार्ग काय करतो, कंप्लीट करतो. इन फिगर 4.8.1a मध्ये दाखवल्याप्रमाणे. इथं पहा, हा आयर्न कोर आहे, जो चौकोनी आहे आयर्न कोर. ठीक आहे, आयर्न कोरवरती एक कॉईल वाउंड केलेली आहे एन नंबर ऑफ टर्न्सचे, कॉईल विथ एन टर्न्स, एक एन इतके वेटोळ असलेले एक कॉईल वाउंड केले आणि त्याच्यातून प्रवाहित होणारा करंट आय दिलेला आहे. ओके, जसजसा ह्या कॉईलमधून करंट प्रवाहित होईल, ओके, ह्या कॉईलमधून मॅग्नेटिक लाईन्स, मॅग्नेटिक फ्लक्स हे प्रवाहित होतील आणि हा जो प्रोव्हाइड केलेला बंद मार्ग आहे किंवा क्लोज्ड पाथ आहे तो फॉलो करेल, यालाच आपण मॅग्नेटिक सर्किट म्हणतो. ठीक आहे, क्रॉस सेक्शनल एरिया दिला आहे आयर्न कोअरचा, एरिया इन मीटर स्क्वेअरमध्ये दिला आहे. ओके, इथं पाहू शकता, द मॅग्नेटिक सर्किट कॅन ऑल्सो यूज अन आयर्न रिंग. मॅग्नेटिक सर्किटमध्ये एक आयर्न रिंगसुद्धा वापरू शकतो, लोखंडाची चकती आपण ज्याला म्हणतो, ॲज शोन इन फिगर 4.8.1b. ऑल दी अदर बेसिक थिंग्स आर सेम ॲज दॅट ऑफ मॅग्नेटिक सर्किट. सर्व ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या मॅग्नेटिक सर्किटसारख्या असतील ऑफ फिगर 4.8.1a. इथं पाहू शकता, बीमध्ये आयर्न रिंगसुद्धा एक त्यांनी दिलेली आहे, आयर्न रिंग, आणि त्या आयर्न रिंगवरून एक फ्लक्स प्रवाहित होतो आहे. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, मॅग्नेटिक सर्किट. जिथे
क्लोज्ड पाथमध्ये फ्लक्स प्रवाहित होतो तो मॅग्नेटिक सर्किट, ठीक आहे. आणि जिथे क्लोज्ड पाथमध्ये इलेक्ट्रिकल करंट प्रवाहित होतो तो इलेक्ट्रिक सर्किट. सिलेबस टॉपिक 4.8.1 कंपॅरिझन ऑफ मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिकल सर्किट. आता मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये तुलना किंवा फरक आपल्याला पाहायचे आहेत. द मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिकल सर्किट कॅन बी कम्पेअर्ड क्लोजली बाय रेफरिंग टू दिअर सर्किट डायग्राम शोन इन फिगर 4.8.2. मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिक सर्किट यांच्या सर्किटचा रेफरन्स घेऊन आपण त्यांच्यातली तुलना करू शकतो. ते फिगर 4.8.2 मध्ये दाखवलेलं आहे. फिगर 4.8.2 कंपॅरिझन ऑफ मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिकल सर्किट. इथे पाहू शकता तुम्ही एक मॅग्नेटिक सर्किट आहे फिगर ए मध्ये. फिगर बी मध्ये इलेक्ट्रिकल सर्किट दाखवलं आहे. इलेक्ट्रिकल सर्किटमधून काय प्रवाहित होतोय? करंट प्रवाहित होतोय. आणि मॅग्नेटिक सर्किटमधून काय प्रवाहित होतोय? फ्लक्स प्रवाहित होतोय, ठीक आहे. फ्लक्स तिथे रोटेट होतोय. तर पहा, फ्लक्स म्हणजेच काय? करंट. आणि एम-एम-एफ म्हणजेच काय? ई-एम-एफ. रिलक्टन्स म्हणजेच काय? रेजिस्टन्स. यांचा संबंध दाखवला आहे दोन्ही सर्किटमधला. ओके. इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये करंट प्रवाहित होणार आहे आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्स प्रवाहित होणार आहे, ठीक आहे. आता जो करंट प्रवाहित होणार आहे तो इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ई-एम-एफ असणार आहे, ई-एम-एफमुळे, ठीक आहे. आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये जो फ्लक्स प्रवाहित होणार आहे तो मॅग्नेटोमोटिव्ह फोर्समुळे असणार आहे, ठीक आहे. आता मॅग्नेटिक सर्किटमध्ये जो फ्लक्सला विरोध करणारा त्याला रिलक्टन्स म्हणतात आणि इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये करंटला विरोध करतो त्याला रेजिस्टन्स म्हणतात, रोधक म्हणतात, ठीक आहे. हेच बेसिक आपण रेफरन्स घेऊन इलेक्ट्रिकल सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये फरक पाहणार आहोत. कंपॅरिझन बिटवीन इलेक्ट्रिकल सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट. सिरियल नंबर 1 इलेक्ट्रिक सर्किट, मॅग्नेटिक सर्किट. आता इलेक्ट्रिक सर्किटमध्ये पहा, करंट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू कंडक्टर इज करंट. एखाद्या वाहकामधून इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होतात त्याला करंट म्हणतो. इट इज मेजर्ड इन ॲम्पियर आणि तो ॲम्पियरमध्ये मोजला जातो. मॅग्नेटिक सर्किट, चुंबकीय सर्किट पहा, फ्लक्स. आता मॅग्नेटिक सर्किटमधून फ्लक्स प्रवाहित होतात, ठीक आहे. फ्लक्स लाईन्स ऑफ फोर्स थ्रू अ मीडियम फ्रॉम एन पोल टू एस पोल फॉर्म अ फ्लक्स, ठीक आहे. लाईन्स ऑफ फोर्स, शक्तीच्या रेषा किंवा एखादा प्रवाह आपण ज्याला म्हणतो, थ्रू अ मीडियम, एखाद्या माध्यममधून, फ्रॉम एन पोल टू एस पोल, नॉर्थ पोलपासून साऊथ पोलकडे फ्लक्स प्रवाहित होतात. ओके. अँड इट इज मेजर्ड इन वेबर आणि त्यांना आपण वेबरमध्ये मेजर करतो, मोजतो. सेकंड डिफरन्स दिला आहे. सेकंड डिफरन्स इलेक्ट्रिक सर्किटमध्ये पहा, ई-एम-एफ इट इज ड्रायव्हिंग फोर्स फॉर करंट. करंटला प्रवाहित करण्याची जी शक्ती आहे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये ती ई-एम-एफ आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आपण ज्याला म्हणतो, मेजर्ड इन व्होल्ट्स, जी की व्होल्टमध्ये मेजर केलं जातं. मॅग्नेटिक सर्किट, एम-एम-एफ इट इज अ ड्रायव्हिंग फोर्स. ओके. ड्रायव्हिंग फोर्स फॉर फ्लक्स. फ्लक्ससाठी जी शक्ती लागणार आहे, फ्लक्सला पुढे पुढे नेण्यासाठी जी शक्ती लागणार आहे ती मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स एम-एम-एफ असणार आहे, मेजर्ड इन ॲम्पियर टर्न्स. थर्ड डिफरन्स आहे रेजिस्टन्स, रिलक्टन्स. ओके. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये रेजिस्टन्स असतो, मॅग्नेटिक सर्किटमध्ये रिलक्टन्स असतो. दोन्हींचं काम काय? अपोजिशन करणे. रेजिस्टन्स हा अपोजिट करतो करंटला, रिलक्टन्स हा अपोजिट करतो फ्लक्सला, ठीक आहे. रेजिस्टन्स हा ओहममध्ये मोजतात, रिलक्टन्स हे ॲम्पियर टर्न्स पर वेबरमध्ये मोजतात. फोर्थ डिफरन्स आहे रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर. रोधक जो आहे तो कंडक्टरच्या लांबीवरती अवलंबून आहे. रिलक्टन्स जो आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ मॅग्नेटिक पाथ. मॅग्नेटिक मार्ग जो आहे त्याच्यावरती रिलक्टन्स अवलंबून आहे, ठीक आहे, किंवा प्रोपोर्शनल आहे. रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर. आता जो कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे त्याच्यावरती रेजिस्टन्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके. म्हणजे व्यस्त प्रमाणात. परंतु रिलक्टन्स पहा, रिलक्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ मॅग्नेटिक पाथ. सर्व काही मॅग्नेटिक पाथवरती इथं रिलक्टन्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सिक्स्थ नंबरचा डिफरन्स आहे रेजिस्टन्स डिपेंड अपॉन नेचर ऑफ कंडक्टर मटेरियल यल, ठीक आहे. रेजिस्टन्स जो आहे तो कंडक्टर मटेरियल जो आहे त्याच्या नेचरवरती अवलंबून आहे. रिलक्टन्स व्हॅरीज इनव्हर्सली अकॉर्डिंग टू परमेबिलिटी ऑफ मीडियम 1/μ, ठीक आहे. आणि जो रिलक्टन्स आहे, फ्लक्सला जो विरोध होतोय तो बदलतो. कसा बदलतो? इनव्हर्सली अकॉर्डिंग टू परमेबिलिटी. परमेबिलिटी म्हणजे पारगम्यता, परवानगी, त्या मीडियमची परवानगी. ह्याच्यावरती रिलक्टन्स हा इनव्हर्सली व्हॅरी होत असतो, बदलत असतो, 1/μ. सेवन्थ नंबरचा डिफरन्स आहे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये बघा. फॉर इलेक्ट्रिक सर्किट I इक्वल्स टू ई-एम-एफ छेद रेजिस्टन्स, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स डिवायडेड बाय रेजिस्टन्स, करंट म्हणजे. ओके.
मॅग्नेटिक सर्किटमध्ये फॉर मॅग्नेटिक सर्किट फाय फ्लक्स इक्वल्स टू MMF डिवायडेड बाय रिलक्टन्स. हे फॉर्म्युला असतील थोडक्यात. 8 नंबरचा जो डिफरन्स आहे, 8 नंबरचा फरक आहे, कंडक्टन्स इक्वल्स टू 1 रेजिस्टन्स. परमियन्स म्हणजे रिलक्टन्सच्या अपोजिट, परमियन्स इक्वल्स टू 1 रिलक्टन्स. ठीक आहे. 9th नंबरचा डिफरन्स पहा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये. फॉर इलेक्ट्रिकल सर्किट वी डिफाईन द कंडक्टन्स. आपण इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कंडक्टन्स डिफाईन करतो, कंडक्टन्सची व्याख्या पाहतो. परंतु मॅग्नेटिक सर्किटमध्ये फॉर मॅग्नेटिक सर्किट वी डिफाईन परमिएबिलिटी, पारगम्यता, परवानगी, ओके, प्रवेश क्षमता आपण ज्याला म्हणतो, ते आपण डिफाईन करतो मॅग्नेटिक सर्किटमध्ये. 10th नंबरचा डिफरन्स आहे करंट डेन्सिटी डेल्टा इक्वल्स टू I/A एम्पियर पर मीटर स्क्वेअर. करंट डेन्सिटी मॅग्नेटिक सर्किटमध्ये पहा फ्लक्स डेन्सिटी B इक्वल्स टू phi/A टेस्ला. फ्लक्स डेन्सिटी B जी आहे ती phi/A म्हणजे जितके फ्लक्स प्रवाहित होतात प्रति युनिट एरियाला, तो आपण टेस्लामध्ये मेजर करतो, मोजतो. 11वा नंबरचा फरक आहे इलेक्ट्रिक सर्किट इज अ क्लोज्ड पाथ फॉर करंट. इलेक्ट्रिक सर्किट हा करंटसाठी क्लोज्ड पाथ आहे. ओके. मॅग्नेटिक सर्किट इज अ क्लोज्ड पाथ फॉर मॅग्नेटिक फ्लक्स. जो आपण 1 नंबरच्या फरकामध्ये पाहिलं होतं तोच 11 नंबरमध्ये आहे. 12वा नंबरचा फरक द KVL अँड KCL आर ॲप्लिकेबल टू द इलेक्ट्रिकल सर्किट. मॅग्नेटिक सर्किटमध्ये द किर्चॉफ फ्लक्स अँड MMF लॉ आर ॲप्लिकेबल टू मॅग्नेटिक सर्किट. डिससिमिलॅरिटीज. ओके. आता डिससिमिलॅरिटीज म्हणजे पहा इलेक्ट्रिकल सर्किट. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये करंट इज ॲक्च्युअल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. करंट जो आहे तो ॲक्च्युअल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्स इज डायरेक्शन ऑफ फोर्स. फ्लक्स इज डायरेक्शन ऑफ फोर्स. शक्तीची दिशा आहे फ्लक्स म्हणजे. नथिंग ॲक्च्युअली फ्लोज बिटवीन N पोल टू S पोल. ॲक्च्युअली तो N पोल टू S पोल प्रवाहित होत नाही. ओके. सेकंड फरक आहे एनर्जी इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस करंट अँड टू मेंटेन इट. आता करंट प्रोड्यूस करण्यासाठी ऊर्जा लागते आणि त्याला मेंटेन केलं जातं. एनर्जी इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस फ्लक्स बट नॉट फॉर इट्स मेंटेनन्स. ठीक आहे. इथं पण एनर्जी रिक्वायर्ड आहे फ्लक्स प्रोड्यूस करण्यासाठी, परंतु त्याच्या मेंटेनन्ससाठी आवश्यकता नाही. 3rd नंबरचा डिसिमिलॅरिटी आहे करंट डज नॉट पास थ्रू एअर. करंट हा हवेतून प्रवाहित होत नाही, परंतु फ्लक्स कॅन पास थ्रू एअर ऑल्सो. परंतु फ्लक्स हे हवेमधून सुद्धा प्रवाहित होऊ शकतात. पहा डिसिमिलॅरिटीज. नंबर 4 इन इलेक्ट्रिकल सर्किट रेजिस्टन्स इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट. रोधक जो आहे तो बऱ्याच वेळा ऑलमोस्ट कॉन्स्टंट असतो, स्थिर असतो. इट कॅन व्हेरी स्लाइटली ड्यू टू चेंज इन टेम्परेचर. तो अतिशय कमी प्रमाणात बदलतो तापमान बदलल्यामुळे. परंतु रिलक्टन्स पहा, रिलक्टन्स डिपेंड्स ऑन परमिएबिलिटी. रिलक्टन्स हा त्या मटेरियलच्या परवानगीवरती, सापेक्ष परवानगी असेल किंवा ॲब्सोल्यूट परमिएबिलिटी असेल याच्यावरती तो अवलंबून आहे. हेन्स इट कॅन व्हॅरी टू अ ग्रेट एक्सटेंट. तो अतिशय मोठ्या प्रमाणात व्हॅरी होतो ड्यू टू द व्हेरिएशन इन द फ्लक्स डेन्सिटी. प्रवाहाच्या घनता बदलल्यामुळे तो अतिशय मोठ्या प्रमाणात तो बदलू शकतो. बट रिलक्टन्स डज नॉट चेंज मच विथ टेम्परेचर. परंतु जो रिलक्टन्स आहे तो तापमानामुळे बदलत नाही, टेम्परेचरमुळे बदलत नाही. 5th नंबरचा डिसिमिलॅरिटी आहे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये वी कॅन यूज इन्सुलेशन टू डिफाईन द पाथ ऑफ करंट. ओके. करंटचा जो मार्ग आहे तो डिफाईन करण्यासाठी, ठरवण्यासाठी आपण इन्सुलेशन वापरू शकतो, आवरण वापरू शकतो. परंतु मॅग्नेटिक सर्किटमध्ये देअर इज नो इन्सुलेटर फॉर मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्ससाठी कोणताही आवरण नाही आहे, इन्सुलेटर नाही आहे. हेन्स इट्स पाथ कॅन नॉट बी डिफाईन. म्हणून त्याचा मार्ग आपण डिफाईन करू शकत नाही, ठरवू शकत नाही. सिलेबस टॉपिक 4.9 ओहम्स लॉ ऑफ मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किटमध्ये ओहम्स लॉ कशा पद्धतीने वापरतात तो सांगणारा सिलेबस टॉपिक 4.9. वी हॅव स्टेटेड द ओहम्स लॉ फॉर इलेक्ट्रिकल सर्किट ॲज V इक्वल्स टू I इंटू R. आपण इलेक्ट्रिकल सर्किटसाठी ओहम्स लॉ स्टेट केला आहे, लिहिला आहे, सांगितला आहे. V इक्वल्स टू I इंटू R. एक्सप्रेशन नंबर 4.9.1. सिमिलरली इट इज पॉसिबल टू स्टेट द ओहम्स लॉ फॉर मॅग्नेटिक सर्किट ॲज फॉलोज. त्याच पद्धतीने ओहम्स लॉ मॅग्नेटिक सर्किटसाठी सांगता येऊ शकतो. F इक्वल्स टू phi इंटू S. एक्सप्रेशन नंबर 4.9.2 वेअर F म्हणजेच काय, MMF मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स इन एम्पियर टर्न्स, phi म्हणजे फ्लक्स इन वेबर, S इक्वल्स टू रिलक्टन्स. ठीक आहे. F इक्वल्स टू phi इंटू S. सिलेबस टॉपिक 4.10 किर्चॉफ्स लॉ फॉर द मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किटसाठी किर्चॉफ्स लॉ काय आहे पहा.
For the electrical circuit, we have defined two laws, namely Kirchhoff's voltage law KVL and Kirchhoff's current law KCL. इलेक्ट्रिकल सर्किटसाठी आपण दोन लॉ डिफाईन केलेले आहेत ऑलरेडी, KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, KCL म्हणजेच किर्चॉफ्स करंट लॉ. सिमिलरली त्याच पद्धतीने वी कॅन डिफाईन किर्चॉफ्स लॉ फॉर द मॅग्नेटिक सर्किट. द टू लॉज डिफाइंड फॉर द मॅग्नेटिक सर्किट्स आर वन किर्चॉफ्स फ्लक्स लॉ, किर्चॉफ्स MMF लॉ. किर्चॉफ्सचा फ्लक्स लॉ आणि किर्चॉफ्सचा मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स लॉ आपण इथे पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 4.10.1 किर्चॉफ्स फ्लक्स लॉ. ओके, किर्चॉफ्स फ्लक्स लॉ पहा. दिस लॉ इज सिमिलर टू KCL. किर्चॉफ्स करंट लॉ सारखाच आहे किर्चॉफ्स फ्लक्स लॉ. वी कॅन गेट KFL बाय रिप्लेसिंग करंट इन KCL विथ मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे सीच्या ऐवजी F फक्त लिहिला की आपल्याला KCL प्रमाणेच KFL मिळेल. ओके, विथ मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे चुंबकीय प्रवाहासोबत. दिस लॉ स्टेट्स दॅट, हा लॉ असं सांगतो की द टोटल मॅग्नेटिक फ्लक्स अरायविंग ॲट एनी जंक्शन, कोणत्याही जोडकडे, जंक्शन म्हणजे जोड, जंक्शनकडे कोणत्याही ठीक आहे, जंक्शनकडे मॅग्नेटिक फ्लक्स जे येतात, टोटल मॅग्नेटिक फ्लक्स अरायविंग ॲट एनी जंक्शन, कोणत्याही जोडाकडे टोटल मॅग्नेटिक फ्लक्स येतात इन अ मॅग्नेटिक सर्किट, मॅग्नेटिक सर्किटमध्ये इज इक्वल टू द टोटल मॅग्नेटिक फ्लक्स लिव्हिंग दॅट जंक्शन. म्हणजेच काय, त्या जंक्शनपासून टोटल नंबर जे फ्लक्स निघतात यांची समान बेरीज असते. सॉरी, ते बरोबर असतात. हेन्स ॲट अ जंक्शन द सम ऑफ फ्लक्सेस इज झिरो. म्हणून त्या जंक्शनकडे येणाऱ्या आणि जंक्शनपासून जाणाऱ्या फ्लक्सची बेरीज जी असते ती 0 असते. ओके, KCL सारखाच. देअरफॉर समेशन फ्लक्स, समेशन फाय इक्वल्स टू 0 ॲट अ जंक्शन, एखाद्या जंक्शनकडे, एखाद्या नोडकडे. एक्सप्रेशन नंबर 4.10.1. दिस लॉ कॅन बी व्हेरीफाईड विथ द हेल्प ऑफ पॅरलल मॅग्नेटिक सर्किट शोन इन फिगर 4.13.1a. ॲट जंक्शन A, the total flux phi gets divided into phi 1 and phi 2. Hence, at junction A equals to phi equals to phi 1 plus phi 2. 4.10.2 Kirchhoff's MMF law. Syllabus topic 4.10.2 Kirchhoff's MMF law. Magnetomotive force law. This is similar to KVL in electrical circuit. It states that the resultant MMF around any closed loop of a magnetic circuit is equal to the algebraic sum of products of the flux and the reluctance of each part of the magnetic circuit. Hence, for a closed loop, summation phi into S equals to summation MMF. This is because MMF equals to reluctance into flux. Expression number 4.10.3 Alternative statement. याला दुसरा स्टेटमेंट काय आहे पहा. Alternative statement. These laws can be stated in an alternative way as the resultant MMF around any closed loop of a magnetic circuit. एखाद्या मॅग्नेटिक सर्किटच्या भोवती जो क्लोज्ड लूप आहे MMFचा इज इक्वल टू, तो बरोबर असतो अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट्स, म्हणजे सांख्यिकी बेरीज प्रोडक्टची म्हणजे गुणाकारांची, ऑफ द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ अँड मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, चुंबकीय क्षेत्रांचे सामर्थ्य, आणि अँड द लेंथ ऑफ ईच पार्ट ऑफ द सर्किट. ओके, लेंथ ऑफ ईच पार्ट ऑफ द सर्किट, सर्किटच्या प्रत्येक भागाची लांबी यांचा गुणाकार. दॅट इज इन जनरल फॉर एनी क्लोज्ड लूप. म्हणजेच की सामान्यतः कोणत्याही क्लोज्ड लूपसाठी समेशन MMF इक्वल्स टू समेशन H इंटू L. We have proved this in section 4.13. Refer to equation 4.13.4 and 4.13.5 for more reference. आपण हे प्रूव्ह केलेलं आहे सेक्शन 4.13 त्याच्यासाठी आपल्याला इक्वेशन जे आहेत, समीकरण जे आहेत 4.13.4 आणि 4.13.5 फॉर द रेफरन्स हे दिलेले आहेत, ते आपल्याला पाहावे लागतील. ओके, आता पहा कॉम्पोजिट मॅग्नेटिक सर्किट. कॉम्पोजिट म्हणजे संमिश्र. सिलेबस टॉपिक 4.11 कॉम्पोजिट मॅग्नेटिक सर्किट्स. 4.11.1 सिरीज मॅग्नेटिक सर्किट. हे सिलेबस सब टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या त्या पुन्हा एकदा रिवाइज करूयात. ओके, इथं पाहू शकतो सिलेबस टॉपिक 4.7 डेफिनेशन कन्सर्निंग मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किटच्या विषयी काही व्याख्या आपण पाहिल्यात, जसे की मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स MMF म्हणजे काय, रिलक्टन्स F म्हणजे काय, रिलक्टन्स S म्हणजे काय, परमियन्स परवानगी पारगम्यता परमियन्स म्हणजे काय. ओके,
त्याचबरोबर रिलक्टिव्हिटी, सिलेबस टॉपिक 4.8 मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किटमध्ये 4.8.1 कंपॅरिझन ऑफ मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिकल सर्किट आपण पाहिले. ओके, याच्यामध्ये 12 पॉईंट आहेत कंपॅरिझन करण्याचे. त्याचबरोबर डिसिमिलॅरिटीचे 5 पॉईंट आपण कम्पेअर केले. सिलेबस टॉपिक 4.9 ओहम्स लॉ ऑफ मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किटचा ओहम्स लॉ, इलेक्ट्रिक सर्किटचा ओहम्स लॉ तर माहीत आहे, V = I × R, परंतु मॅग्नेटिक सर्किटचा ओहम्स लॉ काय, F = phi × S. phi म्हणजे फ्लक्स इन वेबर आणि S म्हणजे रिलक्टन्स. सिलेबस टॉपिक 4.10 किर्चॉफ्स लॉ फॉर द मॅग्नेटिक सर्किट. किर्चॉफ्स लॉ फॉर द मॅग्नेटिक सर्किट, किर्चॉफ्स फ्लक्स लॉ जो की किर्चॉफ्स करंट लॉ सारखाच आहे. किर्चॉफ्स MMF लॉ जो की किर्चॉफ्स व्होल्टेज सारखा आहे, तो आपण पाहिला. त्यानंतर सिलेबस टॉपिक 4.11 कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट, संमिश्र चुंबकीय सर्किट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.